सत्ता नसताना आपण तालुक्यात आणि शहरात कोट्यवधींची विकास कामं केल्याची दवंडी पिटणाऱ्या माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी सत्ता आणि पालकमंत्री पद असताना तालुक्याचा आणि शहराचा काय विकास केला हे एकदा जनतेला सांगावे असं आवाहन आमदार राहुल जगताप यांनी केलं। प्राध्यापक तुकाराम दरेकर आणि बाळासाहेब नाहाटा यांच्याशी आमचा आता काडीमात्र संबंध राहिला नसल्याचा खुलासाही आमदार जगतापांनी पत्रकार परिषदेत केला। श्रीगोंदा येथे आमदार जगताप यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जगतापांसह ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस, राजेंद्र नागवडे आणि अण्णासाहेब शेलार तसेच मनोहर पोटेंनी पाचपुतेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। आमदार जगताप पुढे म्हणाले की घोडकुकडीसाठी कोट्यवधींचा निधी असल्याचा गवगवा पाचपुते हे केवळ राजकीय भांडवल म्हणून करतायत। सत्तेत नसताना एवढे केले सांगणाऱ्यांनी सत्तेत असताना काय करत होते हेही सांगावं। आमदार निधीतून केलेली विकास कामे घेऊन आपण आगामी निवडणूक लढणार आहोत। प्रत्यक्षात जिथे कामच झाले नाही त्या ठिकाणचा निधी गायब कसा होतो हे आपण पुराव्यानिशी दाखवून देणार आहोत। एखाद्या ठेकेदाराला काम देताना त्याच्याकडून किती पैसे घेतले हे ठेकेदारच आगामी काळात सर्वांसमोर आणेल असा इशाराही त्यांनी दिला। कार्यकर्त्यांना काम करण्याला आपण आशीर्वाद द्यावा म्हणून खऱ्या अर्थानं ती विनंती साहेबांनी मान्य केली आणि खऱ्या अर्थानं मनोहरदादांना आपण नगराध्यक्ष पदाची शिवमागीताईला उमेदवारी देऊन ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। हे सगळं सुरू होत असताना नंतर बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आणि म्हणून सुरुवातीलाच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो की जे पक्षाच्या विरोधात काम करते, जे पक्षापासून बाजूला गेले असतील त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही आणि कसलाही संबंध त्या ठिकाणी नाही। म्हणजे कुणी या ठिकाणी काही संभ्रम निर्माण करून देते की आमचा विरोध हा अमुक अमुक पक्षाला वगैरे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। मी भूमिका अतिशय जबाबदारीने स्पष्ट करतो की जे पक्षाच्या विरोधात गेले मग कुणी असो त्याच्यात त्यांचा आणि आमचा एक सेकंदाचा आणि काळी मात्र सुद्धा त्यांचा आमचा संबंध। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करत असताना व्यक्तिगत वेगवेगळ्या प्रकारचे टीका हे पाचपुते साहेब या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी कारखान्याचे विषय म्हटले असतील, अन्य कुठला विषय म्हटले असेल तर मला एवढंच त्यांना या ठिकाणी सांगायचं की आजपर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही लोकांच्या समोर जातोय। आमदारकीच्या माध्यमातून जे काही आम्ही या ठिकाणी कामं केली असतील, नगराध्यक्षांनी त्यांच्या काळात जे काही कामं केली असतील हे सगळे मुद्दे बरोबर घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर जातोय। आणि मला हे अतिशय जबाबदारीने सांगायचं की सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाचं मताचं कवच हे आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि त्यांनी किती जरी वार केले तरी आम्हाला सर्वसामान्य जनतेचं कवच आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला त्यांच्या आरोपांचं कुठलाही त्या ठिकाणी फरक पडत नाही। त्यांनी जे काही आरोप केले असतील त्याच्या संदर्भातली सगळी भूमिका आपल्यासमोर मांडली जाईल। पण मी हेही या ठिकाणी सांगतो की त्यांनी आमदारकीच्या काळात बरेचसे अशा काही ठिकाणी असे काही कामं केले की ज्या ठिकाणी रस्ता नाही तिथं मूलमुळाच्या नावावर पैसे टाकून पैसे काढून घेतले। काही ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही इथं सभामंडप दिलाय, तिथं प्रत्यक्षात सभामंडप सुद्धा नाहीत आणि बऱ्याचशा ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर म्हणले, कधी विठ्ठलाचं मंदिर म्हणले, म्हणजे त्याच्यात सुद्धा जुमलेबाजी करून हे फक्त आमदार निधी हा फक्त नावाला टाकला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी पैसे काढून घेण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केले। श्रीगोंदा शहरासाठी वरदान ठरलेली शहराची 50 कोटी रुपयांची नळ योजना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असताना मंजूर झाली होती। माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार साहेबांनी संबंधित खात्याला हा विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या। याचे आपण साक्षीदार असून ही योजना पवार साहेब यांच्यामुळेच झाल्याचा गौप्यस्फोट नगराध्यक्ष मनोहर पोटेंनी यावेळी केला। प्रचारामध्ये एक प्रामुख्याने मुद्दा घेतला जातो। आदरणीय दादा जिथं जातील तिथं ते असं म्हणतात की बाबा मी त्याला काय कमी केलं, मी त्याला मुलापेक्षा जास्त जीव लावला, मी त्याला घडवलं, मी त्याला एवढं मोठं केलं। तर माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की हे जो मुद्दा दादा घेत आहेत तर यामध्ये मी प्रथम हे सांगू इच्छितो की मला घडवण्यामध्ये किंवा माझी राजकीय कारकीर्द घडवण्यामध्ये निश्चितपणे दादांचा मला घडवण्यामध्ये काही वाटा नाही। कारण पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये मी जेव्हा घडलो तेव्हा निश्चितपणे दादांची म्हणजे पार्टीचं नाही म्हणता यायचं पण बबन दादांच्या जिथं असतील तिथं त्या पार्टीची 100% इज्जत राखण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला। ताजं उदाहरण जर घेतलं तर 2014ला जी निवडणूक झाली नगरपालिकेची त्या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर जे उमेदवार होते आपण सर्व पत्रकार त्यामध्ये जाणत आहात की प्रभाग नंबर 1चा निकाल
असा पब्लिकमध्ये होता की आलं तर मनोहर कोटेंचं एक सीट येईल, खालची सीट येतील किंवा 100% पडतील अशी परिस्थिती होती. एक किंवा सतीश मकरे किंवा मनोहर कोटे पार, पण खालची 2 सीट निश्चितपणे जातील अशीच चर्चा होती. आणि आपण निकालामधून पाहिलं की चारी सीट निवडून आणण्यामध्ये 100% तो माझा प्रभाव होता, म्हणून त्या ठिकाणी मी यशस्वी ठरलो. त्या ठिकाणी त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या म्हणजे राहुलदादांना, राजूदादांना, अण्णासाहेबांना यांना मानणाऱ्या जागा 9 आणल्या. बबनदादा पाचपुतेंना मानणाऱ्या जागा, कारण पक्ष फार इकडं तिकडं झाले त्यावेळेस दादा राष्ट्रवादी, आम्ही चित्त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहे. त्यामुळे दादांना मानणाऱ्या जागा त्या ठिकाणी 10 आणल्या. म्हणजे एका जागेने बहुमत त्या ठिकाणी झालं आणि मी 2 जागा माझ्या बरोबर एक्स्ट्रा वळून आणल्या. म्हणजे निश्चितपणे दादांनी मला घडवलं का दादांची सत्ता मी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये टिकवली याचा मी विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, कालच्या 2-2.5 वर्षामध्ये नगराध्यक्ष होत असताना दादांना मानणारी 8 नगरसेवक होती. त्या ठिकाणी राहुल दादांना, राजूदादाला मानणारी 10 नगरसेवक होती. एवढी परिस्थिती असतानाही मी राजूदादांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला माझ्या विनंतीला मान दिल्यानंतर त्या ठिकाणी राजूदादांच्या सहकार्याने त्या ठिकाणी नगराध्यक्ष होण्यास मला 100% यश मिळालं. त्या ठिकाणी सुद्धा मला नगराध्यक्षपदी बसवायला माझ्या माहितीप्रमाणे ते कमीच होते, त्यांच्यामुळे मी बसलो अशी परिस्थिती नाही. आणि आज कामं करत असताना या ठिकाणी त्यांच्या मागची टीम मला वाढपेची उपमा देते. तर वाढपी मी जर असतो तर माझ्या आधी वाढपी त्यांनी जशी नगरपालिका स्थापन झाली तशी त्यांच्याच नाव ताब्यात नगरपालिका आहे. याच्या अगोदर भरपूर वाढपी नेमले होते त्यांनी. या वाढप्यांना काय एवढं वाढता नाही आलं, कारण मी जे 28 महिन्यात वाढलंय त्याची यशोगाथा, त्याची पुस्तिका मी छापलेली. याच्यात एकही सांगावं त्यांनी किंवा नगराध्यक्ष असताना हे काम झालं. ते फोटो जे आहेत ते माझ्या वाढदिवसाचे वैयक्तिक कार्यक्रम, पुस्तिकेचे पैलू वेगवेगळे, त्या पुस्तिकेमध्ये असू द्या ना, ठीक आहे, मी निश्चितपणे त्यांच्या बरोबर होतच नाही सत्य. मी निर्णय घेतला का घेतला त्याला कारण वेगवेगळी. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.